आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी पहिला मराठी बोलपट चित्रपट कोणता? आणि पर्याय आहेत ए. अयोध्येचा राजा, बी. श्यामसुंदर, सी. माया मच्छिंद्र, डी. सेतुबंधन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. अयोध्येचा राजा. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट चित्रपट आहे. पुढील प्रश्न आहे, लासलगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे आणि पर्याय आहेत ए. सोने, बी. कांदे, सी. शेअर्स, डी. गाई-गुरे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. कांदे. लासलगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ कांद्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए. अमरावती, बी. नागपूर, सी. सांगली, डी. अहमदनगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. अहमदनगर. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात प्रकाशित झाले? आणि पर्याय आहेत ए. केसरी, बी. दर्पण, सी. लोकमत, डी. लोकसत्ता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. दर्पण. महाराष्ट्रात पहिले प्रकाशित झालेले मराठी वृत्तपत्र दर्पण हे आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण साड्यांसाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए. जळगाव, बी. पैठण, सी. सांगली, डी. अलिबाग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. पैठण. महाराष्ट्रातील पैठण हे ठिकाण साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए. 7 एप्रिल, बी. 20 मे, सी. 5 जून, डी. 10 सप्टेंबर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 7 एप्रिल. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. प्रश्न आहे, फिलिपिन्सचे चलन काय आहे? आणि पर्याय आहेत ए. रुपिया, बी. रियाल, सी. डॉलर, डी. पेसो. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. पेसो. फिलिपिन्सचे चलन पेसो हे आहे. पुढील प्रश्न आहे, पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? आणि पर्याय आहेत ए. थायलंड, बी. कंबोडिया, सी. मलेशिया, डी. व्हिएतनाम. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. थायलंड. पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून थायलंड हा देश ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? आणि पर्याय आहे ए. रवींद्र केळकर, बी. वि. स. खांडेकर, सी. लक्ष्मण शास्त्री जोशी, डी. विंदा करंदीकर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर हे आहेत. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? आणि पर्याय आहेत ए. गोदावरी, बी. भीमा नदी, सी. कृष्णा नदी, डी. ताप्ती नदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. गोदावरी नदी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे.
पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला राष्ट्रसंत असेही म्हणतात आणि पर्याय आहे ए. तुकडोजी महाराज, बी. बाबा आमटे, सी. नामदेव, डी. तुकाराम. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना म्हणतात. पुढील प्रश्न आहे कोणत्या कादंबरीसाठी विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि पर्याय आहेत ए. अमृतवेल, बी. ययाती, सी. डॉन ध्रुवा, डी. पहिले प्रेम. चे बरोबर उत्तर आहे बी. ययाती. ययाती या कादंबरीसाठी विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. प्रश्न आहे ढाका ही कोणत्या देशाची राजधानी आहे आणि पर्याय आहेत ए. लेबनॉन, बी. भूतान, सी. बांगलादेश, डी. नेपाळ. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. बांगलादेश. ढाका ही बांगलादेश या देशाची राजधानी आहे. प्रश्न आहे ऑक्टोपसला किती पाय असतात आणि पर्याय आहे ए. 6 पाय, बी. 9 पाय, सी. 8 पाय, डी. 12 पाय. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 8 पाय. ऑक्टोपसला 8 पाय असतात. प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते आणि पर्याय आहे ए. हत्ती, बी. निळा देवमासा, सी. जिराफ, डी. उंट. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. निळा देवमासा. निळा देवमासा ह्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.